पेट्रोल पंपावर मेलोडी चॉकलेट वाटप करत काँग्रेसचे महागाई विरोधी आंदोलन। मुकुंद साखरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात घोषणाबाजी। भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मुकुंद विनोद साखरकर यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोल पंपावर मेलोडी चॉकलेट वाटप करून अनोखे आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की मागील काही दिवसात पेट्रोल व डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लिटर वाढ करण्यात आली असून ही दरवाढ आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। यावेळी बोलताना मुकुंद साखरकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधत वाढती महागाई, पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतींमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाल्याचं सांगितलंय। सरकारने तातडीने पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। शेतीच्या कामांसाठी डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने पेट्रोल पंपांवरील पुरवठा सुरळीत ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले। वेळेत शेतीची कामे झाली नाहीत तर अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होऊन महागाई आणखी वाढू शकते। सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेतला नाही तर येत्या काही दिवसात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मुकुंद साखरकर यांनी दिलाय। आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या निर्देशनार्थ आम्ही इथे हा जन तीव्र आंदोलन करत आहोत पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात। आणि आपण बघितलं असेल 2019 पासून इराण सोबत ह्या भारत सरकारने जो आपला तेलाचा करार होता तो रद्द करून अमेरिकेकडून तेल घेणे सुरू केले। आणि आता मधल्या काळात एक नवीन करार भारत सरकारने केला आहे की अमेरिकेकडूनच आपण तेल घेऊन करारात असं नमूद आहे की इतरत्र कुठल्या दुसऱ्या देशाकडून आपल्याला तेल घ्यायचं असेल तर आपल्याला अमेरिकेची पहिले परवानगी घ्यावी लागेल। हा आपला स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा काम या मोदी सरकारने केला आहे। आणि आपल्या जनसामान्य माणसांना सर्वात जास्त पेट्रोल डिझेल दरवाढीचा त्रास हा शेतकऱ्यांना होत आहे। आज आधुनिक भारताची घोषणा आपण करतो, आपण आधुनिक भारत म्हणतो। बैलबंड्यांच्या पहिले बैलगाड्यांच्या माध्यमातून आपण शेती करायचो, आज ट्रॅक्टरच्या माध्यमातून करतो। आता शेतकऱ्यांना आमच्या डिझेल मिळत नाही सोडा, डिझेलचा महाग इतका झालाय की तो शेतकऱ्यांना परवडत नाही। आणि सर्वात मोठा फटका हा आजच्या शेतकरी बांधवांना होत आहे। त्याच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ, नीट पेपर फुटीच्या समर्थनार्थ विरोधात आणि महिला विरोधी या सरकारचा निषेध करण्याकरता आज आम्ही इथं सर्व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जमा झाला। आज आमचे नेते नानाभाऊ पटोले काही कारणास्तव जिल्ह्यात नसल्यामुळे ते इथं येऊ शकले नाही, परंतु संपूर्ण आमचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आम्ही मार्गदर्शनात आणि त्यांच्या आदेशावर हा मोर्चा आज आम्ही इथे जन आंदोलन इथं करत आहोत। आणि संपूर्ण जिल्ह्याच्या आणि आपण बघितलाच असेल इथे उपस्थित सर्व जनसामान्य माणसांचा आम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे। धन्यवाद।